द जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ. द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आदरणीय ॲडव्होकेट प्रकाशदा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून अनेक कामगारांना, संघटित असंघटित कामगारांना न्याय हक्क देण्याचा सातत्यानं संघर्ष आणि प्रयत्न सुरू असताना त्याचाच एक भाग म्हणून आपण सांगली जिल्ह्यामध्ये सांगली जिल्हाध्यक्ष माननीय संजय कांबळे साहेब, सांगली जिल्हा संपर्क प्रमुख माननीय संजय कांबळे साहेब, त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्यातील सर्व सन्माननीय पदाधिकारी यांच्या माध्यमातून आज आपण सांगली जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त मुजावर साहेब यांना कामगारांना अनुसरून अनेक विषय मांडले, अनेक विषयाचे त्यांना प्रश्न प्रलंबित असलेले निवेदन आम्ही त्यांना दिले. आणि ह्या निवेदन प्रसंगी मी बोलत असताना आपल्याला या ठिकाणी सांगेन की सहाय्यक कामगार आयुक्त सांगली या कार्यालयामध्ये RO, दुकान निरीक्षक यांना कामगारांचे अनेक अतिरिक्त कारभार सोपवण्यात आलेले आहे. असं अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला असताना देखील सन्मान्य सर्व अधिकारी चांगल्या पद्धतीने काम करत आहेत, पण त्यांना त्याचा अतिरिक्त कारभाराचा कोणताही मोबदला मिळत नाही. आमची युनियनची मागणी आहे त्यांना देखील हा मोबदला देण्यात यावा, जेणेकरून कामगारांचे प्रश्न लवकर ते तात्काळ निकाली काढतील आणि त्यांना देखील काम केलेलं त्यांचा मोबदला मिळेल. त्याचप्रमाणे अनेक कामगार 50 ते 60 वयापर्यंत मृत्यू झाल्यास त्यांना मृत्यू प्रकरणी त्यांना 2 लाखाचा लाभ देण्यात येत होता, परंतु वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून आम्ही वारंवार 18 ते 60 वयाच्या लोकांना 18 ते 60 वयाच्या लोकांमधील कामगारांचा जर मृत्यू झाला त्यांना सरसकट त्यांना लाभ देण्यात यावा, त्यांना कुटुंबाच्या वारसांना 2 लाख रुपये आर्थिक आपण मदत करावी असे आम्ही वारंवार सांगत असताना आज रोजी देखील मंत्रालयामध्ये हा प्रस्ताव पडून आहे, मान्यता पडून आहे. पण आमची मागणी अशी आहे की ते तात्काळ मान्यता त्या ठिकाणी देऊन मंत्रालयामध्ये प्रस्ताव मंजूर करून 18 ते 60 वयातील कामगारांना मृत्यू प्रकरणी 2 लाख रुपये आपण तात्काळ देण्यात यावे अशी आपण त्या निवेदनामध्ये आमची मागणी होती. त्याचप्रमाणे नर्सिंग फार्मसी विद्यार्थी जे आहेत ते त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक लाभ म्हणून, शैक्षणिक स्कॉलरशिप म्हणून सामाजिक कार्यालयातून आम्हाला त्या ठिकाणी कामगारांच्या मुलांना लाभ दिला जातो, परंतु 25-30 हजार या ठिकाणी फक्त दिलं जातं. त्या मुलांचा नर्सिंग फार्मसीचा खर्च जवळजवळ 1 लाख 1.5 लाख रुपयेपर्यंतचा खर्च निर्माण होतो. आणि प्रत्येक कामगारांना वाटत असतं की आपला मुलगा उच्च शिक्षण घ्यावा, कुठेतरी नर्सिंग कोर्स करावा, कुठेतरी MBBS व्हावा, डॉक्टर व्हावा, पण ह्या माध्यमातून त्या मुलांना उच्च शिक्षण द्यायचं म्हटलं तर हे 25,000-30 हजार कुठेही लागत नाही. त्यामुळे आम्हाला ही रक्कम वाढवून 2 लाख किमान तात्काळ आपण सुरू करावी. 2 लाख किमान त्या कामगारांच्या मुलांना दिल्यास तो कामगारांचा मुलगा उच्च शिक्षण घ्यायला त्याला सोपं जाईल अशी एक मागणी आम्ही या निवेदनद्वारे केलेली आहे. त्याचप्रमाणे अलीकडेच आता या ठिकाणी भाजपचे प्रदेश असतील किंवा अनेक कोणते त्यांचे भाजपचे पदाधिकारी असतील, भांड्या सेटच्या माध्यमातून सहाय्यक कामगार कार्यालयाचा आणि महाराष्ट्र शासनाचा हे सर्वसामान्यांचा कामगारांचा, अशिक्षित कामगारांचा पैसा असून देखील नमो मोदी या माध्यमातून मोदीचा आणि भाजपचा प्रचार करून भांड्याचा सेट देण्याचा कारभार या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातून सर्व कामगारांचा पैसा घेऊन त्या ठिकाणी त्यांचा प्रचार करणार असं आम्हाला समजते. त्यामुळं आम्ही आता सध्या सहाय्यक कामगार आयुक्त सांगलीचे मुजावर साहेब यांना आम्ही
सत्य सूचना दिल्या की असा जर प्रकार जर घडलाच त्या ठिकाणी कार्यक्रम वंचित बहुजन माथाडी कामगार युनियनच्या माध्यमातून कार्यक्रम सपशेल उधळून लावला जाईल आणि त्या ठिकाणी उग्र पद्धतीने आंदोलन होईल. तर ही सूचना आपल्यापर्यंत जर आली तर आपण ते अमान्य करावं. महाराष्ट्र शासनाची भूमिका जी आहे, महाराष्ट्र शासनाचं महाराष्ट्र कामगार कार्यालयाचं जे महामंडळाचं जे काम आहे ते आपण महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार महामंडळाचं नाव टाकून, महाराष्ट्र शासनाचं नाव टाकून संबंधित परिस्थितीत असलेले कामगार मंत्री असतील किंवा आपण सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून आपण काम करत असाल तर असे आपण सगळ्यांनी मिळून जर काम त्या ठिकाणी भांडं सेट जर वाटप केलं तर आम्हाला काही हरकत असणार नाही. पण त्या ठिकाणी मोदीचा प्रचार आणि भाजपचा जर प्रचार करण्याचा जर प्रयत्न झाला तर वंचित बहुजन माथाडी कामगार युनियनच्या माध्यमातून हा प्रयत्न हाणून पाडला जाईल असे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे अनेक कामगारांचे अनेक विषय आहेत. कामगारांना अनुसरून आता अलीकडे जर बघितलं आपण, कामगारांचा जर मृत्यू झाला त्या मृत्यू झालेल्या कामगाराच्या वारसाला जर आपण आर्थिक मदत जर द्या आपण मागणी केली आणि आर्थिक मदत देण्याचं असं या कामगार कार्यालयातून मिळत असताना देखील त्या ठिकाणी अनेक अशा अडचणी गाठल्या जातात की त्या कामगाराला ती योजनाच मिळत नाही, ती योजनाच पोचत नाही. उदाहरणार्थ मॅरेज सर्टिफिकेट द्या. अहो तुम्ही महाराष्ट्र शासनानं आधार कार्ड किंवा रेशन कार्ड तुम्ही मान्यता दिलेलं आहे, मग ते मॅरेज सर्टिफिकेटच का तुम्हाला आवश्यक आहे? अशिक्षित अनेक कामगार असे आहेत की कुणी मॅरेज सर्टिफिकेट काढलेलं नाही. असे असताना आमची मागणी अशी आहे की आधार कार्ड आणि रेशन कार्ड आपण शासनानं मान्यता दिलेली आहे, त्यामुळे त्याप्रमाणेच आपण एखादं जरी आधार कार्ड किंवा रेशन कार्ड जर मिळालं त्या आपण समजून त्या मृत्यू झालेल्या त्या कुटुंबाला आपण आर्थिक मदत देऊन आधार द्यावा. अशा अनेक कामगाराला अनुसरून आम्ही निवेदन या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्त मुजावर साहेबांना आज रोजी आम्ही सांगलीचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, जिल्हा संपर्क प्रमुख यांच्या माध्यमातून दिलेलं आहे आणि आम्ही त्यांना सूचनाही केलेल्या आहे. आणि हे सगळं दिलेलं असताना, सूचना केलेल्या असताना जर अनुसूचित प्रकार, भाजपचा प्रचार किंवा मोदींचा प्रचार किंवा ह्या मागण्या जर तात्काळ मान्य नाही झाल्या तर आम्हाला या ठिकाणी उग्र पद्धतीने या सांगली जिल्ह्यामध्ये आंदोलन करावं लागेल. कारण महाराष्ट्र शासनाचा कामगार मंत्री हा सांगली जिल्ह्याचा असून देखील सांगली जिल्ह्यामध्ये अनेक कामगार अनेक योजनापासून वंचित आहेत, तर हे वंचित राहता कामा नये अशी आमची विनंती त्या आम्ही सहाय्यक कामगार आयुक्त साहेबांनी केलेलं आहे. तर असे जर आमच्या विनंतीला मान देऊन सरळ निवेदन तात्काळ आपण निकाली काढू असं मुजावर साहेबांनी आम्हाला या आमच्या शिष्टमंडळाला सांगितलेलं आहे. तरी देखील या निवेदनाची तात्काळ गांभीर्याने विचार न केल्यास आम्ही या सांगली जिल्ह्यामध्ये उग्र पद्धतीने आंदोलन करू अशी या ठिकाणी आम्ही सांगतो.